दरम्यान घायवळची जप्त केलेली कार कोथरूड पोलीस ठाण्यात आहे। जप्त केलेली गाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे। आतापर्यंत निलेश घायवळच्या 4 गाड्या जप्त करण्यात आल्या। कोथरूड पोलीस ठाण्यातून याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। ज्या गाडीमधून निलेश घायवळ हा फिरायचा, सोशल मीडियावर रील्स टाकायचा आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न करायचा, ती गाडी पुणे पोलिसांनी खर्डा येथून जप्त केलेली आहे। सध्या निलेश घायवळ हा फरार आहे आणि त्यामुळे त्याची जी काही वाहनं आहेत, जी काही संपत्ती आहे, त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय आणि ही काळी स्कॉर्पिओ आपण पाहतोय जी खर्डा जामखेड मधून उसाच्या शेतामध्ये निलेश घायवळ याने लपवलेली होती। याच गाडींमधून निलेश घायवळ हा खंडणी मागणे, दहशत पसरवणे, त्याचबरोबर सोशल मीडियावर रील्स अपलोड करणे अशा पद्धतीची कामं करत होता। ती गाडी आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। आतापर्यंत म्हणजे निलेश घायवळ हा फरार झाल्यापासून 4 गाड्या, यामध्ये 2 चारचाकी आणि 2 दुचाकी आहेत, त्या जप्त केलेल्या आहेत। ही संपूर्ण गाडी आपण पाहतोय जी उसाच्या शेतामध्ये निलेश घायवळ याने लावलेली होती, ती पोलिसांनी जप्त केलेली आहे। ज्यावेळेस ही गाडी पोलिसांनी जप्त केली त्यावेळेस या गाडीला नंबर प्लेट आहे ती नव्हती। निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी ती नंबर प्लेट आतमधल्या बाजूच्या सीटवर ठेवलेली होती। पुणे पोलिसांनी 4 गाड्या जप्त केलेल्या आहेत आणि आणखीन काही गाड्या असण्याची सुद्धा शक्यता आहे। त्या अनुषंगाने सुद्धा कोथरूड पोलिसांकडून तपास करण्यात येतोय। पण एक महत्वाची अपडेट आहे ती सुद्धा समोर आलेली आहे, जी 4 चाकी जी गाडी होती ती आता पुणे पोलिसांनी जप्त केलेली आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।